पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो 15,400 प्लस जागांसाठी महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती या ठिकाणी चालू आहे। तर फॉर्म भरणे या ठिकाणी पोलीस भरती चालू आहे आणि फॉर्म भरण्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो 7 दिवसाची या ठिकाणी मुदत वाढवण्यात आला आहे। म्हणजे 7 डिसेंबर पर्यंत आपण या ठिकाणी पोलीस भरतीचे फॉर्म भरू शकता। तर ज्यांनी सुद्धा आतापर्यंत फॉर्म भरले नसेल तर भरून टाका। आणि त्यात जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या या ठिकाणी ग्राउंडची तारीख या ठिकाणी समोर आली आहे। पोलीस भरतीचा ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि बाकीच्या जिल्ह्यात कधी ग्राउंड होणार आहे, सीपी मुंबई झालं ज्या ठिकाणी जास्त अर्ज आले जसं सीपी मुंबई झालं, त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव झालं, ठाणे शहर झालं, त्याचबरोबर पुणे शहर झालं, त्याचबरोबर मीरा भाईंदर झालं, त्याचबरोबर जे पुणे कारागृह झालं, नागपूर कारागृह झालं, नाशिक कारागृह झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी मुंबई कारागृह झालं। ठीक आहे, तर ह्या ठिकाणी ग्राउंड कधीपासून या ठिकाणी चालू होणार आहे तर याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी जे विद्यार्थी मित्रांनो 7 दिवसाची या ठिकाणी तारीख वाढवण्यात आली आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे। तर पोलीस भरतीचे जे फॉर्म भरणे आहे तर हे 7 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरणे चालू आहे। तर तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्याही फॉर्म भरू शकता, तर तुमच्यावर ते डिपेंड करते तुम्हाला कधी फॉर्म भरायचा आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, 95% विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, फक्त 5% विद्यार्थी या ठिकाणी उरलेले आहेत। ते या ठिकाणी विचार या ठिकाणी करत आहे की नेमका आपण फॉर्म या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये भरला पाहिजे। तर तुम्ही 7 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी निर्णय घेऊ शकता। 7 डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, कारण की तारीख आपल्यासाठी या ठिकाणी वाढवण्यात आली आहे। तर आता पोलीस भरतीचा ग्राउंड कधी आहे असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, पोलीस भरतीचा जे ग्राउंड या ठिकाणी सुरू होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता ज्या निवडणुका आहेत त्या सुद्धा निवडणुका या ठिकाणी जे निवडणुका जे झाल्या आता नगर परिषदच्या ज्या निवडणुका झाल्या त्या सुद्धा त्या ठिकाणी जे 21 डिसेंबरला त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो निकाल त्या निवडणुकीचा लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि ह्या पार्श्वभूमीवर जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे तर हे जे या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे। तर मी असं या ठिकाणी कहून सांगू राहिलो, तर न्यूज चॅनलमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर भरपूर काही न्यूज चॅनलवर तुम्ही या ठिकाणी बातम्या पाहिल्या असेल किंवा पेपरमध्ये तुम्ही या ठिकाणी बातम्या पाहिल्या असेल की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणून। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे फेब्रुवारी महिन्यापासून चालू होणार आहे। तर आतापासून आपल्याजवळ ज्या चांगला टाइम या ठिकाणी आहे, तर आतापासून आपल्याजवळ भरपूर टाइम या ठिकाणी भेटलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला जे पण आपले राहिलेले जे इव्हेंट आहेत जसं 1600 मीटर रनिंग झालं, गोळाफेक झालं, त्याचबरोबर 100 मीटर रनिंग झालं, तर हे काही आपले इव्हेंट आहे ज्या ठिकाणी आपलं कमी मार्क्स आपल्याला पडत आहे। जसं गोळाफेक आहे, गोळाफेकमध्ये जर 15 पैकी 12 मार्क पडत असेल, 10 पडत असेल, 8 पडत असेल, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो आतापासून आउट ऑफ करण्यासाठी तुम्ही आतापासून या ठिकाणी प्रॅक्टिस करा। आतापासून तुमच्याजवळ या ठिकाणी टाइम आहे, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेवढं आपल्या या ठिकाणी इव्हेंट आउट ऑफ या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर 100 मीटर रनिंग सुद्धा आतापासून आउट ऑफ करून घ्या, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग सुद्धा आउट ऑफ करून घ्या आणि SRPFचं सुद्धा ग्राउंड आतापासून तुम्ही आउट ऑफ करून घ्या, कारण की SRPFचं जे ग्राउंड आहे 5 किलोमीटर रनिंग आपल्याला आउट ऑफ आतापासून करायची आहे। त्याचबरोबर गोळाफेक सुद्धा SRPFचं आपल्याला आउट ऑफ करायचं आहे। त्याचबरोबर 100 मीटर रनिंग सुद्धा आपल्याला SRPFचे आउट ऑफ या ठिकाणी करायचं आहे, कारण की आपल्याजवळ चांगला या ठिकाणी टाइम भेटलेला आहे। तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे तर हे या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी चालू होणार आहे। तर आता फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड होणार आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर सर्वात अगोदर जे ग्राउंड या ठिकाणी होणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आलेले आहे तिथलं ग्राउंड लवकर होणार आहे, एक लक्षात ठेवा। एक उदाहरण तुम्हाला देऊन आलं, जसं भंडारा जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले, जवळपास 3000च्या आसपास त्या ठिकाणी अर्ज आले आहे, तिथलं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो लवकर या ठिकाणी सर्वात अगोदर तिथलं ग्राउंड येण्याची दाट शक्यता आहे। ज्या ठिकाणी कमी अर्ज आले, जसं बॅट्समनचे पद झाले, जसं की SP वाशिम बॅट्समन झालं, त्याचबरोबर यवतमाळ बॅट्समन झाला, कमी अर्ज त्या ठिकाणी आलेले आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजनगर बॅट्समन आहे, त्याचबरोबर जे मुंबई बॅट्समन आहे, गोंदिया बॅट्समन आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुणे बॅट्समन आहे। तर ज्या ठिकाणी कमी अर्ज आलेला आहे तिथलं ग्राउंड या ठिकाणी लवकर होणार आहे। ज्या ठिकाणी 1000च्या आसपास अर्ज असेल, 2000 अर्ज म्हणा किंवा 3000 अर्ज म्हणा, ठीक आहे, किंवा एखादं चालकचं पद आहे त्या ठिकाणी समजा 1000 अर्ज आले, 2000 आले, 3000 आलं, तिथलं ग्राउंड लवकर होणार आहे। ज्या ठिकाणी कमी अर्ज आलेले
राहते तिथलं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो लवकर होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आले आहेत तिथलं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो लेट होते, एक लक्षात ठेवा। तर आता आपण या ठिकाणी पाहिलं जे पोलीस शिपाईचं जे पद आहे, पोलीस शिपाईमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले जसं भंडारा जिल्हा झालं, गोंदिया जिल्हा झालं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रायगड जिल्हा झालं, त्याचबरोबर जे वाशिम जिल्हा झालं, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वर्धा जिल्हा झालं, ठीक आहे। तर ज्या ठिकाणी कमी अर्ज आलेले आहेत तिथलं ग्राउंड या ठिकाणी लवकर होणार आहे। आणि जिथं जास्त अर्ज आले, आता जास्त अर्ज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सीपी मुंबईला सर्वात जास्त जे अर्ज आलेले आहेत ते सीपी मुंबई शिपाईला आलेला आहे। पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे सीपी मुंबई, तर सीपी मुंबईला जे विद्यार्थी मित्रांनो 2.5 लाख प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे जे सीपी मुंबई आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे, ज्यांनी सुद्धा सीपी मुंबईला फॉर्म भरला असेल तर आपल्याला ग्राउंडसाठी टाइम भेटणार आहे। ग्राउंड जरी या ठिकाणी स्टार्ट लवकर या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू झालं तर सर्वात अगोदर सर्वे इकडले ग्राउंड त्या ठिकाणी होऊ देते, ठीक आहे। जसं पोलीस शिपाई झालं, बँड्समन झालं, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो SRPF झालं, तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कमी अर्ज आले आहे तिथलं पहिले ग्राउंड या ठिकाणी चालू होऊन जाते, जिथं जास्त जरी अर्ज असेल तिथला सुद्धा ग्राउंड चालू होते। आणि हे सर्व ग्राउंड निपटल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो शेवटी राहते सीपी मुंबईचं ग्राउंड, ठीक आहे। तर सीपी मुंबईच्या ग्राउंडला आपल्याला टाइम या ठिकाणी भेटणार आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये जरी ग्राउंड चालू झालं तरी सुद्धा आपल्याला चांगला टाइम या ठिकाणी ग्राउंडसाठी भेटणार आहे। ज्या पण विद्यार्थ्यांनी सीपी मुंबईला फॉर्म भरला आहे तर ते विद्यार्थी या ठिकाणी फायद्यात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मी तुम्हाला अगोदरपासून या ठिकाणी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर होते, ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आले तिथलं ग्राउंड लेट होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सीपी मुंबई वाल्यांनी जरा या ठिकाणी जे पण विद्यार्थी सीपी मुंबईला फॉर्म भरला असेल तर तुमचं जे ग्राउंड आहे एकदम लास्टला होणार आहे, म्हणजे चांगला टाइम आपल्याला सीपी मुंबई वाल्या पोरांना या ठिकाणी भेटणार आहे ज्यांनी सुद्धा सीपी मुंबईला फॉर्म भरला असेल। आणि सीपी मुंबईमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जो पेपर असते, पेपर जो आहे तो जे विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये जास्त जीकेचे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे कमी प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एक लक्षात ठेवा। हे दरवर्षीचे जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईचा पॅटर्न आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एक वेळाचा 60 प्रश्न जे जीकेचे विचारले होते, एक लक्षात ठेवा। तर यावर्षी सुद्धा जास्त प्रश्न हे जीकेचे विचारले जाऊ शकते सीपी मुंबईला, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे SRPFचं पद आहे, जे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे तिथलं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी लेट होणार आहे, एक लक्षात ठेवा। कारण की सर्वात जास्त फॉर्म आलेले आहे, 70,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी आलेले आहे, एक लक्षात ठेवा। तर शेवट या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, चांगला आपल्याला टाइम या ठिकाणी भेटणार आहे। ज्या ठिकाणी SRPFचे कमी अर्ज आले, जसं तुम्हाला एक उदाहरण देऊन आलो, गडचिरोली झालं, चंद्रपूर झालं, नागपूर झालं, SRPF गट क्रमांक 4 नागपूर झालं, त्याचबरोबर SRPF कुसळगाव झालं 19, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर होणार आहे SRPFचा, आणि ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आहे तिथलं ग्राउंड लेट होणार आहे। जसं SRPF गट क्रमांक 20 वरणगाव, भुसावळपाशी ते वरणगाव, एक लक्षात ठेवा, भुसावळपासून जवळच आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव, नवीन गट क्रमांक तो बनलेला आहे, तर तिथलं ग्राउंड जे लेट या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा, चांगला टाइम आपल्याला भेटणार आहे। त्याचबरोबर पुणे सिटीला सुद्धा थोडाफार टाइम आपल्याला भेटणार आहे, त्याचबरोबर मीरा भाईंदरला सुद्धा चांगला टाइम भेटणार आहे। त्याचबरोबर कारागृहवाल्यांना सुद्धा जास्त टाइम या ठिकाणी ग्राउंडसाठी भेटणार आहे, कारागृह सुद्धा ग्राउंड शेवट राहते, एक लक्षात ठेवा। जसं सर्वात जास्त जे अर्ज आले मुंबई कारागृहाला आलेला आहे, तर मुंबई कारागृहचं जे ग्राउंड आहे हे शेवट या ठिकाणी येणार आहे। नागपूर कारागृहचं सुद्धा ग्राउंड लेट येणार आहे, त्याचबरोबर पुणे कारागृहचं सुद्धा ग्राउंड लेट येणार आहे, कारण की जास्त अर्ज तिथे आलेले आहे, ठीक आहे। नाशिकला सुद्धा थोडासा या ठिकाणी वाढू शकते। तर फेब्रुवारी पासून स्टार्ट या ठिकाणी ग्राउंड होत आहे, तर ज्या ठिकाणी जास्त अर्ज आले तिथला ग्राउंड लेट आहे, तिथल्या ग्राउंडला चांगला टाइम तुम्हाला भेटणार आहे। तर आतापासून प्रॅक्टिस करा, त्याचबरोबर पेपरची सुद्धा तयारी करा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे पोलीस भरतीबद्दल। आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।